हॅलो गाईज, मी अंकिता। या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एक्झॅक्ट कुठल्या बुकचा रीड केला पाहिजे किंवा कुठले बुक आपल्यासाठी बेनिफिट्स देतील। तर फर्स्टली बघूया, चला आपण PR यादव। लिटरली गाईज, हे बुक माझ्यासाठी तर खूप फायदेशीर ठरलेलं आहे। मी आजपर्यंत जितक्या एक्झाम दिलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल RRB असेल, DMR असेल, DHS असेल अँड ESIC सुद्धा, या बुकने माझी खूप साथ दिलेली होती। जेव्हा मी ESICची एक्झाम दिली तेव्हा वेळेस 50%, 50 नाही म्हणता येणार, 99% जे पण क्वेश्चन होते ते PR यादवमधले होते। माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे, हे बुक खूप छान आहे। याच्यामध्ये प्रत्येक सिस्टीम वाईज MCQ दिलेले आहेत। तुम्ही सिस्टीम वाईज MCQ रीड करू शकता। हे पहा, पूर्ण सिस्टीम वाईज MCQ दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि एकदम इझी लँग्वेज आहे, सोपी लँग्वेज आहे। मला पर्सनली हे बुक फार आवडतं। ह्या बुकची एक खासियत म्हणजे जे प्रिव्हियस जे आपले एक्झाम झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। जे प्रत्येक एक्झामचा हा क्वेश्चन सेट म्हणला तरी चालेल। याच्यामध्ये प्रत्येक एक्झामचे MCQ तुम्हाला इझी लँग्वेजमध्ये भेटून जातील। सेकंड म्हणजे जेव्हा मी RRB किंवा आपलं ESIC एक्झाम दिलेलं होते त्यामध्ये खूप सारे क्वेश्चन याच्यामधले आलेले होते अँड DMR आणि DHS सुद्धा। जेव्हा ESICचे एक्झाम दिलेली तेव्हा त्या एक्झाममध्ये क्वेश्चन याच बुकमधले होते 90%, परंतु असे क्वेश्चन होते जे फिरून फिरून विचारलेले होते, पण त्याचं ॲन्सर एकच होतं, ते या बुकमधलं। या बुकची थेअरीसुद्धा अवेलेबल आहे, परंतु मला असं वाटतं की थेअरीमध्ये टाईम वेस्ट करण्यापेक्षा MCQ तुम्ही रीड करा। या बुकमधला एकही MCQ तुमच्याकडनं मिस नाही झाला पाहिजे। तुम्ही या बुकमधला एकूण एक जर MCQ तुम्ही रीड केला तर आय प्रॉमिस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिलेक्ट होणार। खूप छान बुक आहे, पर्सनली माझा एक्सपिरियन्स आहे। बुक खूप छान आहे। तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट कुठून पण याला बाय करू शकता, ते तिकडं अवेलेबल आहे। PR यादवचं आहे बघा, वॉल्यूम 2 आहे। खूप छान बुक आहे, मला तर पर्सनली खूप आवडलं आहे आणि या बुकला मी 5 स्टार देऊ इच्छिते। पर्सनली खूप छान बुक आहे। सेकंड म्हणलं तर हे प्रीती अग्रवाल बुक। प्रीती अग्रवालचं बुक पण खूप छान आहे। याच्यामध्ये तरी लँग्वेज इतकी सोपी आणि खूप छान आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान बुक आहे हे सुद्धा। याच्यामध्ये सुद्धा सिस्टीम वाईज MCQ दिलेले आहेत। एक्सप्लेनेशन पण खूप छान आहेत, हे तुम्ही बघू शकता। याचं इंडेक्स खूप छान बुक आहे गाईज हे सुद्धा। आणि या बुकसोबत आपल्याला एक बुकलेट सुद्धा दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे शॉर्ट क्वेश्चन आहेत त्याचा आपण ॲन्सर बघू शकता किंवा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी यासोबत एक बुकलेटसुद्धा बाय झालेलं आहे। हे त्याचं बुकलेट आहे, हे बघा, हे बुकलेट आहे त्याचं, खूप छान आहे हे सुद्धा बुकलेट। याच्यामध्ये पूर्ण असे सिंपल असे दिलेले आहेत, म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो की शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत सगळे याच्यामध्ये। खूप छान बुक आहे गाईज हे सुद्धा। आय लव्ह दिस बुक। हे बुक खूप छान आहे, म्हणजे आतापर्यंत जी पण एक्झाम झाले आहेत त्याच्यामधले पण खूप छान इझी लँग्वेज आणि MCQ याच्यामध्ये अवेलेबल आहेत। थर्ड बोलायला गेलं तर टार्गेट। आय थॉट की जे पण माइल्ड किंवा मॉडरेट IQचे जे स्टुडंट आहेत त्याच्यासाठी हे बेनिफिशियल नसेल, माझा पर्सनल थॉट आहे। कारण मला सुद्धा हा टार्गेटचं बुक खूप असं अवघड जायचं, तरी मी याचा स्टडी चालू ठेवलेला। हे बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला टार्गेट नको असेल तर मला असं पर्सनली वाटतं की तुम्ही फक्त ह्या 2 बुकचा स्टडी केला पाहिजे। खूप छान बुक आहेत गाईज हे 2, PR यादव आणि प्रीती अग्रवाल। पर्सनली PR यादव तरी खूप छान आहेत। तुम्ही जर बिगिनिंग्स असताल कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी तर मला तरी पर्सनली वाटतं की तुम्ही PR यादवपासून स्टार्टिंग केली पाहिजे। PR यादव कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही प्रीती अग्रवालला घेऊ शकता रीड करण्यासाठी। पण जे पण नर्सिंगचे क्वेश्चन आहेत, माझ्या मते 90.99% क्वेश्चन हे सगळे या 2 बुकमधले आलेले आहेत। तुम्ही टार्गेटला ऑप्शन म्हणून ठेवू शकता। जे टार्गेट बुक आहे त्या टार्गेट बुकला तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवू शकता, बट जे PR यादव आणि प्रीती अग्रवाल आहे यामधला तुम्ही एकही क्वेश्चन मिस करू नका, इतकंच मला वाटतं। हे खूप छान बुक आहेत। बिगिनिंग जे आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्यांनी प्लीज हे बुक ट्राय करा। माझा पर्सनल थॉट आहे की हे बुक खूप छान आहेत, MCQ आहे त्याच्यामध्ये खूप छान। आणि जर तुम्ही या बुकचा एकही MCQ तुम्ही मिस न करता
पूर्ण बुकचा जर रीड केला, पूर्ण MCQ जर तुम्ही लक्षात ठेवले, तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला सिलेक्शन होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तर प्लीज हे 2 बुक तुम्ही बाय करा, तुम्ही या 2 बुकचा रीड करा आणि मग मला पर्सनली कमेंट करून सांगा की तुम्ही सिलेक्ट झाला की नाही. तर आजच्यासाठी इतकंच होतं. आणि जे नर्सिंगचे आहेत, ते नर्सिंगच्या क्वेश्चनसाठी हे 2 बुक खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जे अनदर सब्जेक्ट आहे त्यासाठी पण माझा व्हिडिओ लवकर येईल. त्यासाठी तुमचं प्रेम असंच राहू द्या. थँक्यू.